तर वेब सिरीज किंवा थ्रिलर सिनेमाप्रमाणे पवईतल्या ओलीस नाट्यथरार सगळा रंगला आणि या गुन्ह्यासाठी रोहित आर्याने थर्सडे या बॉलिवूड सिनेमाचा याचा आधार घेतला होता अशी चर्चा सध्या रंगलेली आहे। सिनेमाची कथा आणि पवईत घडलेलं ओलीस नाट्य पाहिल्यानंतर याची चर्चा केली जाते। शूटिंगचं नाव अपहरणाचा डाव। सिनेमाप्रमाणे पवईत ओलीस नाट्य। अपहरणासाठी अ थर्सडेचा प्लॉट। ऑडिशन, अपहरण आणि एन्काउंटर। ही काही एखाद्या सिनेमाची कथा नाही, तर मुंबईच्या पवई परिसरात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे। या अपहरण नाट्य दरम्यान आरोपी रोहित आर्यानं सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली त्यानं 17 लहान मुलांना ओलीस ठेवलं होतं। सिनेमात अपहरणाचा सीन असल्याचा बनाव त्यानं रचला होता। तर जेव्हा आम्ही वरती बसलो होतो ना, आम्ही विचारायला लागलो ना आमचं डोर लॉक आहे, तर त्यांनी बोलले की सीन सुरू आहे, तसा तुम्हाला किडनॅप केला असा सीन सुरू आहे। पण परत त्यांनी एकेकाला बोलवून पॅरेंट्सला फोन करून मला वाचवा असं बोलायला सांगितलं, तेव्हा आम्हाला रिअल कळालं। रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा तो प्लान अ थर्सडे या सिनेमाच्या कथेशी मिळता जुळता होता। रोहित आर्यानं पवईत 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं। त्याच पद्धतीनं अ थर्सडे या सिनेमात अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक नैना जयस्वाल ही शिक्षिका प्ले ग्रुप मधल्या 16 मुलांना ओलीस ठेवते। त्यानंतर ती आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा मिळावी म्हणून पोलिसांशी संवाद साधते। त्याच पद्धतीनं रोहित आर्याला काही लोकांशी बोलायचं होतं। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं। दरम्यान या प्रकरणात आणखी एक नवी माहिती समोर आली आहे। अभिनेत्री रुचिरा जाधवशी रोहित आर्यानं संपर्क केला होता। जेव्हा त्यांनी मला मेसेज केला की तू उद्या येतेस का, किती वाजता येतेस, आणि त्यांनी मला ते आरे लोकेशन पाठवलेलं पवईचं, तेव्हा मी त्याला म्हणालेले की रोहित, माझे सासरे आजारी आहेत, मी नाही येऊ शकणार आणि आपण 15 नोव्हेंबर नंतर भेटू। आणि तो मला बोललेला की ओके, नो वरीज, टेक केअर, हा त्याचा शेवटचा रिप्लाय होता। चित्रपट निर्माता असल्याचं सांगून रोहित आर्यानं रुचिताला सिनेमात काम करण्याची ऑफर दिली होती। तसंच आपल्या सिनेमात काही लोकांना ओलीस ठेवण्यात आल्याचं सीन असल्याचं देखील त्यानं सांगितलं होतं। माझा रोल मी त्याला विचारलेलं काय, तर तुम्हाला बोललेलं एकतर तू शिक्षिका जी त्या पोरांबरोबर किडनॅप होते, किंवा तू एका पेरेंटचा रोल प्ले कर। तर मी बोलले ओके डन, आपण भेटल्यावर बोलूयात सगळ्या विषयांवर। या ओलीस नाट्यात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रोहित आर्याचा एन्काउंटर केला, तसंच ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका केली आणि सिनेमाच्या कथेप्रमाणेच रोहितचा अंत झाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।